मुख्यमंत्री युवा कार्य कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना 5 महिन्यांची मुदतवाढ देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली। यावर सोलापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी युवक यांच्या वतीने एकमेकांना मिठाई वाटून फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला। गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींनी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत या योजनेला मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली होती। या लढ्याला यश आले असून हा आनंदोत्सव साजरा केला असल्याचे यावेळी सांगण्यात आले। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही योजना पूर्वीच्या सरकारने व आताच्या सरकारने ही योजना अस्तित्वात आणली होती। सदर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी हा 6 महिन्याचा होता। त्या 6 महिन्याचा कालावधी संपुष्टात आलेला आहे। जानेवारी-फेब्रुवारी मध्ये महाराष्ट्र राज्यातील असंख्य विद्यार्थी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणातून कार्यमुक्त झालेले आहे। सोलापूर शहर जिल्हा युवा कार्य प्रशिक्षणच्या वतीने राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यात विविध आंदोलने करण्यात आलेली आहे। सोलापूर शहर जिल्ह्याच्या आंदोलनाची प्राथमिक स्वरूपामध्ये पहिली दखल घेऊन पहिल्या प्रशिक्षणार्थी जे कार्यमुक्त झालेले आहे त्यांचा विचार करूनच दुसऱ्या टप्प्यातील कार्य प्रशिक्षणार्थींना नव्याने नियुक्ती देण्यासंदर्भात शासन आदेश जारी करण्यात आला होता। महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्पीय बजेट तसेच विधिमंडळाचं अधिवेशन सध्या मुंबई येथे चालू आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर शहर जिल्हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण यांच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले होते। या आंदोलनाची दखल महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी दखल घेतलेली आहे। तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या सर्वांचे आभार मानतो की त्यांनी विद्यार्थ्यांच्या या प्रश्नासंदर्भात आवाज उठवून त्यांच्या प्रश्नाच्या मागणीची दखल घेऊन आज विधिमंडळामध्ये आज सकाळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी 5 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।